राम नारायण राम. आजच्या विशेष अंकात आपण चर्चा करणार आहोत, धर्म मोठा आहे की कर्म. लोक म्हणतात की एखाद्याचा सनातन धर्म आहे, एखाद्याचा मुस्लिम धर्म आहे, एखाद्याचा ख्रिश्चन धर्म आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की धर्म म्हणजे खऱ्या अर्थाने एखादी अशी गोष्ट आहे का जिचे विभागणी होऊ शकते. आजच्या समाजात सर्वत्र धर्माच्या नामावर संघर्ष होत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या तथाकथित धर्माचे संरक्षण करायला किंवा त्याचे पालन करायला प्रयत्न करत आहे. पण येथे प्रश्न असा आहे की आपण धर्माचे संरक्षण करतो की धर्मच आपले संरक्षण करतो. धर्म आणि कर्म, दोन बाजू. धर्म आणि कर्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू मानले जातात. अनेक लोक म्हणतात आपले कर्म हेच आपले धर्म आहे. काही लोक याच्यासाठी म्हणतात की धर्माचे रक्षण करणे हीच खरी कर्म आहे. प्राचीन काळापासून हा विचार लोक ठेवत आले आहेत की कर्मच आपले धर्म आहे. आपण कोणताही धार्मिक ग्रंथ वाचला तरी याच विचाराचा उल्लेख आपल्याला दिसून येईल. महागुरु बालक ब्रह्मचारी म्हणतात, कर्म म्हणजे एखाद्याने केलेली कृती नाही, ते सृष्टी सृजन करते जी आपल्याला या जगात पाठवते. हे म्हणजे आकाश आणि निसर्ग. आपण सगळे यांमधून उत्पन्न झालो आहोत. मनुष्याला जे काही आज मिळाले आहे ते सर्व आकाश आणि निसर्गाची देण आहे. पृथ्वी, जल, वायू, ऊर्जा आणि इतर पंचभूत यांच्यामुळे जीवन अस्तित्वात आहे. जर हे सृष्टीतून गायब झाले तर आपण कसे जगू. म्हणून कर्म म्हणजे त्यांच्याच माध्यमातून होतात. मनुष्य फक्त विचार करतो आणि सिद्धांतांवर चालतो. समाजातील विद्यमान समस्या. आज समाजात काही लोक डिवाइड अँड रूल याच्यावर आधारित सत्ता उपभोगत आहेत. यामुळे आपण खूप कमजोर होत आहोत. धर्माच्या नावाखाली लोकांना भ्रमित केलं जात आहे. समाजात असेही प्रकार आहेत जे लोकांचे बौद्धिक शोषण करतात. जसं की एका बाजूला गरिबी रेषेखाली जीवन जगणारी अनेक मुलं ज्यांना एक वेळेचे अन्नही मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला मंदिरांमध्ये दूध, दही आणि पंचामृताने मूर्त्यांचे स्नान करणं सुरू आहे. हे सर्व पाहून विचार येतो, हे धर्म आहे का. जातीवाद आणि त्याचा समाजावर परिणाम. आज समाजात जास्तीत जास्त जातीवाद वाढत आहे. जातीवाद हा अनेक समस्यांचा मूळ आहे. आपण सर्वजण समान जन्म प्रक्रिया आणि समान रक्तसंबंधातून जगात आले आहोत. मग असा फरक कशामुळे निर्माण झाला. समाजात फरक केल्यामुळे अनेक लोक एकमेकांशी लढत आहेत. हे लक्षात घेऊन जातीवाद जडावरून दूर करणे गरजेचे आहे. समाजात शांती आणि सहकार्य यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. राम नारायण राम जपाची महत्त्वाची भूमिका. राम नारायण राम याचा जप समाजातल्या नकारात्मक ऊर्जेला संपवण्यासाठी आणि जागरूकतेचा प्रकाश पाडण्यासाठी मदत करतो. राम नारायण रामच्या सहवासामुळे अनेक लोक जीवनात यश आणि समाधानाकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे राम नारायण राम जप करत राहा. कर्म आणि धर्माच्या चिंतेला दूर ठेवा. हे मंत्र आपले जीवन सकारात्मक दिशेने घेऊन जाण्यासाठी सहाय्य करतात. जसं तुम्ही या मंत्राशी जोडाल तसे तुम्हाचे सर्व कर्म आणि धर्म तुमच्याच हितासाठी काम करू लागतील.